नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आत्तापर्यंत आपण सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय लोकांच्या मुलाखती घेत असतो, पण यावेळी मी एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे. या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक सनातन धर्माची व्याख्या ज्याने केली त्या भगवान महावीरांच्या तत्वानं चालणाऱ्या एका आश्रमामध्ये आलो आणि त्या ठिकाणी आपण 2 आचार्यांशी बातचीत करणार आहोत. त्यापैकी एका आचार्यजींचं नाव आहे आचार्य श्री चंद्रगुप्त सुरीजी महाराज आणि दुसरे आचार्य जे आहेत त्यांचं नाव आहे आचार्य श्री भुवन रत्न सुरीजी महाराज. हे दोघंही धर्मशास्त्र आणि एकूणच संस्कृत वेगवेगळ्या अध्यात्माच्या विषयांमध्ये अतिशय प्रवीण आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण चंद्रगुप्त सुरीजी महाराज जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. महाराज, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. महाराज, सध्या देशाची जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीची, त्या ह्याच्यामध्ये धर्माचा तुम्ही कशा पद्धतीने पाहता? काय स्थिती आहे धर्माची? वर्तमान देशाची परिस्थिती जी आहे ना, ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि या परिस्थितीत काय करायला पाहिजे त्याचा उपाय धर्मशास्त्राने सांगितले. जिथपर्यंत धर्मशास्त्राचं आपल्याला ज्ञान नाही तिथपर्यंत आपण जे वागतो ना तो स्वार्थ पर्याय नाही. आपण ज्याला समाज म्हणतो, संस्कृती म्हणतो, ते आणि धर्म याचा विरोध कधी आजपर्यंत नव्हता आला. आत्ता येतो याचं कारण एकच आहे की जे आपण शासन स्वीकारायला पाहिजे ते आपण शासन स्वीकारत नाही. आणि शासनच्या बाजूकडे अनुशासन जे पाहिजे ना ते अनुशासन सर्वथा नष्ट झाले. आणि हे अनुशासन जिवंत करण्यासाठी आपल्याला जे उपाय आहेत ते उपाय अंगीकार करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि आत्ता काय झालं आहे की सगळ्यांना वाटतं की माझं शासन पाहिजे, शासन नको आहे, सगळ्यांना मागत आहे. आणि माझं शासन असल्यामुळे मला जे वाटेल ते चांगलं असेल ते मी तुम्हाला दिलं. आणि आम्हाला अशी परिस्थिती आहे की जे चांगलं असेल ते आम्हाला द्यायचं, लोकांना जे वाटेल ते आम्हाला द्यायची परिस्थिती कधी आजपर्यंत नव्हती आली. आणि जिथपर्यंत आमचं शासन आहे आणि ते अनुशासन तुम्ही स्वीकारलं तर खरोखर तुम्हाला मिळेल तर मार्ग चांगला आहे. आम्ही ज्या धर्माचं शास्त्राचा अभ्यास करतो त्याच्या अलीकडे पण दुसरे धर्म आहेत, नाही असं नाही. लोकांना धर्म किती पण प्रसिद्ध झाले तर धर्माचं तत्व एकच आहे. त्या संसाराचा अंत आपण करायचा आणि परंपरेला प्राप्ती करायची, परमात्मा स्वरूप प्राप्त करायला पाहिजे. आपण जन्माला आलो तेव्हापासून आपण हा प्रयत्न आजपर्यंत नाही केला. आपण कुठून तरी आलो हे नक्की आहे. आईच्या पोटात आपण पहिल्यांदा नव्हतो हे तर माहिती आहे सगळ्यांना. आणि जसं माहिती आहे तसंच आपण कुठून तरी आलो आहे. आणि जिथून आलो आता तिथे परत जायचं कुठे जायचं ते आपल्याला माहिती नाही. जावायला गेले नक्की आहे. आणि याच्यासाठी परिस्थिती बदलायला पाहिजे की आपण जिथून आलो आहे तिथून कसं तिथून सुटायला पाहिजे. आजपर्यंत संसारातून बाहेर कसं पडता येईल याचा मार्ग धर्मशास्त्राने दाखवला आहे. आणि त्यात अगदी जास्तीत जास्त चांगला मार्ग म्हणजे सर्व सोपा मार्ग असं सांगितलं आहे. आमच्याकडे सगळं सांगितलं आहे. तत्व म्हणजे सगळ्यांना मान्य आहे. श्रूयतां धर्म सर्वस्व श्रुताचे अवधारित आत्मन प्रतिकूलाने परेशान समाचारित हे संस्कृत वाक्य आहे आणि सगळ्या धर्मांना हे मान्य आहे. त्याचा अर्थ मराठीत सांगायचं म्हणजे इतकंच सांगायचं की जे स्वतःला आवडत नाही ते दुसऱ्यांच्या विषयी करू नये. त्याचं लक्षात आलं नव्हतं. बरोबर. आता आपल्याला काय आवडत नाही ते लोकांना सांगायची जरूर नाही. आपण स्वतः समजतो परंतु त्याप्रमाणे आपण वागत नाही. धर्मशास्त्राने अनुशासन करताना सगळ्यात काही सांगितलं तुला आवडत आहे ना तर लोकांच्या विषयी करू नको. बरोबर. आणि ही परिस्थिती आज कळवा कशी काय हा मोठा प्रश्न. धर्मशास्त्राने सांगितलं तो मार्ग आपल्याला जिवंत ठेवायचा असतो त्याप्रमाणे वागायला लागेल. आमच्याकडे सांगतात की लोकांना सगळं सांगतो पण ऐकावं लोक. अरे लोकांना तुम्ही सांगता काय ऐका पण तू स्वतः त्याप्रमाणे वागत नाही ना, काय करणार? हो. आणि जे स्वतः अनुशासन आणि अंगीकार केला नाही आणि ते लोकांना शास्त्राचा उपदेश देतात त्याचा अर्थ आहे की त्यांना त्यांचा स्वार्थ सिद्ध करायचा. आणि त्यामुळे
हे धर्मतत्व आहे उपयोगाला येते. बरोबर. पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस नेहरूजी होते ना त्यावेळेस आमचे सर्वात वडील जे आते होते त्यांची भेट त्यांनी घेतली तिथे पंडित नेहरू. आणि त्यावेळेस जवळजवळ 2 तास 2.5 तास त्यांची मुलाखत घेतली त्यांनी. त्यावेळेस आमचे जे भक्तगण होते त्यांनी 2 पहिले पद दिला आणि त्यांच्याकडून ट्रान्सफर झालं काही विचार ते बदल्यानंतर नेहरूजी असे पाहिजे आणि आता दोघांनी बोलायला सुरुवात केली. त्या नेहरूजींनी त्यांना सांगितलं 10 मिनटं आता दोघांनी त्याचा काही उपयोग केला नाही पण त्यांना सांगितलं मैं आपसे बात करने के लिए आया हो दीवार से बात करने के लिए नहीं आया हो. तर नेहरूजी असे झाले आणि मग जवळजवळ 2 तास त्यांनी जे प्रवचन दिलं त्याचा उद्देश हा होता की आपल्याला कोण दुःख दिलं तर आपल्याला ते आवडत नाही आपण लोकांना दुःख देऊ नये. बरोबर. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला पटतो करतो. बरोबर. आणि लोकांना कसं समजावं ते सांगतात. नक्की आहे. पण धर्माच्या संदर्भात आचार्यजी असं बोललं जातं की धर्माची एक व्याख्या आहे सत्य. सत्य सत्य म्हणजे धर्म, त्याग म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म. म्हणजे ही धर्माची तत्व आहे. आता असं असताना कॉमन तत्व आहे तुम्हाला सांगितलं. हा असं तत्व आहे धर्माचं. मग असे अनेक धर्म असण्याचं कारण काय? सत्य तर एकच असेल. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपण कर्म करून आलो होतो आणि ज्या परिस्थितीत आपण जिंकतो त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला काय पाहिजे ते आपण त्यांच्याकडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आजपर्यंत आपण नाही केला आणि त्यामुळे धर्मतत्व विरुद्ध झालं. नाहीतर तुम्हाला एक तत्व सांगितलं नंतर या तत्वात विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. राजकारणाची परिस्थिती तुम्ही समजा ना करायची. ज्या दिवशी आपण पक्ष स्थापन केला त्या दिवशी सिद्धांत आणि आजचे सिद्धांत कसे आहेत. बरोबर. एका पक्षाचे किती पक्ष झाले ते सांगणार. त्याचं कारण तुम्हीच सांगणार नाही. पण याचं कारण मी तेच विचारतोय की धर्म जर समजा एक आहे, सनातन आहे, कुठलाही असेल त्याची तत्व सेम असतील तर मग अशी वेगवेगळ्या पद्धतीची आणि त्यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात द्वेष काय? कारण काय? त्याचं कारण काय? कारण एकच आहे. त्यांना स्वतःचं ते त्यांनी द्यायची सुरुवात केली. दिवाण सांगितलं ते सांगायची सुरुवात त्यांनी केली नाही. या पलीकडे दुसरं काही कारण नाही. नाही तर मतभेद व्हायला काही कारणच नाही. आज गणितशास्त्र असलं मतभेद आहेत का त्यात? नाही. ज्योतिषशास्त्रात त्यात मतभेद आहेत का? वैद्यकशास्त्रात मतभेद आहे का? आयुर्वेदशास्त्रात मतभेद आहे का? आणि इथे का मतभेद होतो? त्याचं कारण आहे ना लोकांना जे प्रत्यक्ष सुख असेल ते सुख त्यांना पाहिजे. आणि दिवाणी सांगितलं की या संसारात सुख कधीच नाही मिळणार. त्या संसाराचा अंत आल्यानंतर सुख मिळेल. आपली परिभाषा सांगितलं सांगणं बरोबर. जितकी इच्छा वाढेल ना तितकं दुःख वाढेल. जितकं इच्छा कमी होईल तितकं सुख मिळेल. बरोबर. आता पुन्हा सांगायचं बरोबर. मला दुसरा एक प्रश्न इथे येतो की आत्ता समजा आपण स्वातंत्र्याच्या पूर्वी पाहिलं तर शिक्षण खूप कमी होतं लोकांचं किंवा नव्हतं शिक्षण. पण आता आपण बघतोय की खूप शिक्षण झालेले लोकांना खूप शिकलेली लोक असतात पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कल्चर ते दिसत नाही. म्हणजे शिकलेल्या लोकांकडून अपेक्षा असते ना की शिक्षणाने माणूस विद्या विनयानं शोभते की विद्येनं विनय आला पाहिजे, माणसाकडे नम्रता आली पाहिजे, करुणा आली पाहिजे, प्रेम आलं पाहिजे. पण शिकलेला माणूस आपल्याला असं दिसतंय की तो जास्त उर्मट झालेला आहे. तो जितका मोठा जास्त शिकलेला माणूस तो जास्त शोषण करतो. तो जितका मोठा माणूस आहे तो जास्त अधिकार गाजवतो. हे याचं कारण म्हणजे शिक्षणामध्ये काही चूक आहे का किंवा असं का घडलं? कारण चूक नाही. आपलं चूक होती म्हणून आपण काय केलं आत्मरक्षी शिक्षण होतं ते पैसा लोक धनरक्षी शिक्षण झालं. या पलीकडे काय झालं तुम्ही सांगा ना. आज भारतात राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री होणार ते किती होणार आणि सगळ्यांना शिक्षण पण ते दिलं होतं की ज्यांना सगळे मुख्यमंत्री होतील ना त्याप्रमाणे सगळ्यांना वागणूक देतात शिक्षण दिलं. याचा काही अर्थ आहे का? शिक्षण पद्धती वेगळी झाली आणि त्यामुळे झालं काय सगळ्यांच्या इच्छा वाढल्या. इच्छाचा अंत नाही आला. बरोबर. आणि शिक्षण कसं पाहिजे आत्मलक्षी पाहिजे आणि आत्मलक्षी नसल्यामुळे हा परिस्थिती उत्पन्न झाली. शरीरलक्षी शिक्षण आहे. शरीराला कसं सुख मिळेल त्याप्रमाणे आपण वागायचं. त्यांचा सिद्धांत काय रोटी कपडा आणि मकान. बरोबर. नक्की आपली रोटी कपडा आणि मकानची जोडी शरीराला आहे का आत्म्याला? स्पष्ट सांगा ना. शरीराला.
आणि लक्षण तो काय झालं काय, ते शरीरलक्षी शिक्षण असल्यामुळे आणि आत्मलक्षी शिक्षण नसल्यामुळे पण मतभेद होणारच. कारण का सगळ्यांचं शरीर एक नाही, आत्मा एकच आहे. हे तर पटते तुम्हाला. आपण लहान होतो तेव्हा आपली इच्छा काय होती, नंतर थोडं चालायला लागलो तर इच्छा काय झाली, नंतर शाळेत जायला तर इच्छा काय झाली, नंतर कॉलेजमध्ये गेलो तर इच्छा काय झाली, आणि कॉलेजचं शिक्षण पुढे झालं, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपली इच्छा काय झाली, आणि त्यानंतर आपण प्रौढ झाल्यानंतर आपली इच्छा काय झाली. एक एक पाऊल पुढे पुढे काढत जातो. तर झालं असं की आपण मागचं सगळं विसरलो आणि पुढे जाताना इच्छा सगळी वाढली. इच्छा होती ब्रेक मारून नको. पण आजकाल ज्या पद्धतीचं अध्यात्म लोक सांगतायत, त्या पद्धतीचा अध्यात्माचा बाजार दर 8 दिवसांनी कुठले तरी महाराज त्याचे सत्संग, त्या संदर्भातले त्याचा जो लॅविशनेस, ज्या अध्यात्माचा जो अर्थ सांगितला जातो, मन बुद्धी आणि शरीर यांच्या संदर्भात अर्थ सांगतो. हा, आत्म्याला उद्देशून जो काही क्रिया करतो आपण ते अध्यात्म. हा बरोबर. आपण शरीराला उद्देशून क्रिया करतो. आपल्याला इथून जायचं हे विसरलो. हा, आपल्याला इथं राहायचं तर आपला प्रयत्न. हा, आपल्याला प्रयत्न हा करायला पाहिजे की आपल्याला इथून जायचं. कारण की पहिले आपण नव्हतो, आईच्या पोटात कधी पण नव्हतो, कुठून तरी आलोय आणि मग आपण जन्माला आलोय. आणि जन्माला आल्यानंतर पण 9 महिने किंवा 10 महिने जो आपला पिरियड होता तो पिरियड पुढे होता. बाहेर निघून केलं काय आपण, प्रयत्नच केलं. तिथे टिकायचं नाही आणि आपल्याला तिथून जायचं आहे, ही तयारी आपण पहिल्यापासून केलीच नाही. बरोबर. आपल्याला सुख मिळेल म्हणून आपण मार्ग जो दिसेल तो आपण घेतला. लोकांना सुख देण्याचा मार्ग आपण कधीच घेतला नाही. आज सगळीकडे आमच्याकडे तुम्ही पैसे सांगतो, आमच्या चर्ची असतात, धर्मस्थान असतात, त्याची कमिटीने आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे ट्रस्टीवर पगार काय घेतात. आमच्याकडे PM सारखे पण पगार घेतात, राष्ट्रपतींनी पण पगार मिळतो, आणि तुमच्याकडे ट्रस्टी लोक पगार का घेतात. ओके. आता सांगून चॅरिटी कमिशनने सांगितलं, चॅरिटी कमिशन धर्मदाय आयुक्त, आणि त्यावर उत्तर दिलं की आमचे ट्रस्टी मानत असतात, ते पैसे घेऊन ट्रस्टी नाही. ट्रस्ट कशासाठी आहे माहिती आहे, पैसे गोळा करण्यासाठी नाही, जी इन्कम तिची वाट लावण्यासाठी. आज ट्रस्टाचा उद्देश काय झाला की मी ट्रस्ट हातात घेतलं त्यावेळेस प्रॉपर्टी एवढी होती, आता त्याची दुप्पट तिप्पट 10पट झाली. हे दाखवत होते. पैसे एकत्र करण्याचा हा मार्गच नव्हता. आणि पैशाचं सुख असतं तर कधीच सगळ्यांना सुख मिळालं असतं, आजपर्यंत दिलं नाही कोणाला. बरोबर. लोक म्हणतात काय की सगळ्यांना सारखी वागणूक मिळेल का. बरोबर. आपल्याच घरची माणसं, आपल्या 3 मुलं असलेल्या 3 मुलातील दत्तक शिक्का आहे, त्यात काय कारण तुम्ही सांगा नका. एकच आई आणि एकच बाप, एकच वागणूक दिलेली आहे, आणि स्वतः आजची परिस्थिती असताना झालं काय तर सगळीकडे मतभेद. तर तुमचे जे मतभेद आहेत त्याच कारण आमच्या धर्मात पण ते सगळं नाही. कारण की धर्माला आलेली माणसं हे पहिले आकाशातून नाही पडले, तिथे जन्माला आल्यानंतर त्यांनी धर्माचा अभ्यास केला, आणि तो अभ्यास करताना त्यांनी काय केलं, मी जे सांगतो तेच करायचं, कारण मी सांगू असं नाही. त्यामुळे मतभेद झाले, नाही तर मतभेद जाऊन तर काही कारणच नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला नाही म्हणायचं कारण तो सोडून नका, तुमचा अभ्यास नाही, तुमचा प्रयत्न नाही. देशामध्ये ज्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे की एका धर्माचा खूप उदोउदोनी दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा, किंवा अशा पद्धतीचं जे म्हणजे एकूणच म्हणजे हे ज्या पद्धतीचं आता ज्यांच्याकडे आपण देश चालवण्याचा म्हणजे ठेका देतो, ठेका देत असताना ते असा दुजाभाव करताना आपल्याला दिसत आहेत, आणि त्यातनं जे देशामध्ये अराजकपण हे कितपत योग्य आहे. म्हणजे योग्य बिलकुल नाही. हा, करणार काय सांगणार नाही, म्हणजे धर्मशास्त्राचे लोक ज्यावेळेस सांगत असतात राजकारणी लोकांना, त्यांचं सुद्धा ते ऐकत नाहीये, तर हा देशाला कुठे घेऊन जाणार आहे. त्यांना ते जे आपण काय करणार तेच आपल्या हातात नाही. अर्थमंत्र्यांनी सांगितलं ना, तशी देवाची इच्छा, याचं उत्तर काय तुम्ही सांगा ना. तर लोकांनी ते थट्टा केली. ओके. ऐकलं का कोणी, त्यांनी काय चुकीचं सांगितलं. आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतो, स्वतः पण असं असताना लगेच म्हणतात की हे बजेट बरोबर नाही, ते बजेट बरोबर नाही, हे तसं नाही, हे तसं नाही. काय करतात, त्यांच्या घरात त्यांनी किती दिलं, तुमच्या घरात त्यांनी किती दिलं हे लक्षात ठेवा. पण बरोबर, प्रत्येक लोकांना त्यांना विचार केले. हा जो द्वेष वाढलाय महाराज समाजामध्ये, जो द्वेष वाढलेला आहे, आपली इच्छा पुरी नाही म्हणून द्वेष वाढतो.
नाही मग द्वेष वाढण्याची कारणं काय आहेत? आत्ता सध्या आपण समजा कुठल्याही माणसाची ओळख पाहिली तर एखाद्याने त्याचं नाव सांगितलं तर आपल्याला त्याची ओळख नसते. आपण त्याला अजून शोधतो की याचा धर्म कुठला आहे, याची जात कुठली आहे, हा कुठल्या वर्गातून आलेला आहे. हे जे काय आहे की पूर्वीच्या काळी आपण आपला शत्रू जो आहे तो सीमेच्या बाहेर कुठेतरी पाहायचो. आता शेजारी शत्रू आणून ठेवलेला आहे. घरातच आहे. हां, आपले शत्रू आपल्या घरातच. हां काय सुदैव जरूर नाही. हां, मग ते कसं? तर काय नाही सगळ्यांना मोठं व्हायचं, लहानच्या मोठ्यांच्या आज्ञेत राहायचं. हां, तर यासाठी काय करायचं, कोणी लोकांनी सांगितलं काही वेळांचं ऐकू नका. आपण ऐकतो का? बरोबर. आणि का नाही ऐकत सांगा ना तुम्ही. बरोबर. आणि ही जी प्रवृत्ती वाढते की एक धर्म राहायला पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा शक्यच नाही ते. हां, कोणत्याही परिस्थिती शक्य नाही. कारण ते भूतकाळचे कर्म आहेत ना ते आपल्याला प्रतिबंधकच होतात. जन्माला आलेली माणसं सगळी सारखी आहेत का? शरीराचे 5 बोटं पण सारखी आहेत. आणि ही जी विचित्रता आहे ती संसाराची विचित्रता आहे. त्याला आपण स्वार्थाधीन करण्यासारख्या त्याचा अंत आणण्यासाठी प्रयत्न करू. आणि त्याचा एक सिद्धांत तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जे नाही आवडत ना ते दुसऱ्यांना नका एवढंच सांग. बरोबर बरोबर. त्या त्यांनी तुम्हाला सांग. बरोबर. आता हा जो सिद्धांत होता तर आपल्याला माहिती पडेल तर आपलं घर पण चांगलं होतं आणि देश पण चांगलं होतं. हा, जे आपल्याला आवडत नाही, आपल्याला पसंत नाही, आपल्याला द्वेषपूर्ण वाटतं तर आपण ते दुसऱ्यासाठी करू नये. बरोबर. हा एक कॉमन वाक्य आहे. आता या वाक्याचा तुम्ही आदर नाही केला तर परिस्थिती अशीच राहणार. हां हां. गव्हर्नमेंट बोर्ड मारते की गाडी हलवू चाललं, ॲक्सिडेंट झोनला सांगितल्यानंतर तरी तर कोणी ऐकत नाही. करणार काय तुम्ही? आपल्या देशामध्ये पूर्वी खूप चांगल्या पद्धतीचे वैज्ञानिक किंवा धर्मशास्त्री वगैरे होत असायचे. आता स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे आचार्यजी की आपल्या देशामध्ये 140 कोटींची लोकसंख्या आहे, पण आपल्या देशामध्ये एकही नोबेल पुरस्कार विज्ञानाचा शोध लागत नाही. याची काय कारण आहे? कशासाठी अशा पद्धतीची प्रवृत्ती आली? नोबेल पारितोषिक देणं त्यांना काय पाहिजे त्याबद्दल माहिती नाही ना. जर घरभरती पारितोषिक द्यायला बसलेत ना त्यांनाही तेच पाहिजे. त्यामुळे शोध करण्याचा प्रसंग येतच नाही. नाही तर शोध तो पहिल्यापासून लावलेला आहे. तुम्हाला मला लावण्याची जरूरत नाही. धर्मशास्त्राचा अभ्यास केला ते त्यांनी जे नोबेल पारितोषिक देतात त्यांना विचारणा करायला कोणत्या उद्देशाने तुम्ही पारितोषिक देतात. लोकांना जे पाहिजे ते तुम्ही जास्तीत जास्त दिलं तर तुम्हाला पारितोषिक मिळेल. आणि लोकांना काय पाहिजे ते लोक पण समजत नाही आणि आपण पण समजत नाही. त्यांना फक्त इतकंच पाहिजे की मला पडण्याच्या अड्ड्यामध्ये राहायचं नाही, या पलीकडे त्यांना दुसरं काहीच नाही. आणि त्याप्रमाणे ते वागतात. आता सध्याच्या तरुणांमध्ये नवीन मुलं जी आलेली आहेत म्हणजे साधारणतः एक 1999-2000 नंतर जी जन्माला आली, जी आता समजा 21, 22, 25 वर्षाच्या आहेत, त्यांच्याकडे जर आपण पाहिलं ते खूप एन्झायटीमध्ये असतात, खूप तणावामध्ये असतात. छोटी छोटी मुलं आहेत की आपण सुद्धा आपलं बाळपण पाहिलं तर आपण इतके तणावात नव्हतो, खेळण्यात असतो, थोडीफार काहीतरी असेल. पण आत्ताची 11वी, 12वी, 10वी, 9वी किंवा 7वी, 8वी मुलं आत्महत्या करतात. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येतात. आता 8वीतल्या मुलाला काय कळतं, तो कसा काय आत्महत्या करतो? त्यांना कळते ना की आई वडील बोलतात, आता बाजूचे लोक बोलतात ते आपल्याला आवडत नाही, त्याच्यापेक्षा इथून गेलं बरं. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगितलं तर दुःख पडलं तर आपण सहन करू शकतो, पण त्यांच्या आजीच्या बाहेर जायचं नाही. तसं मी तुम्हालाही माहिती लक्ष्मणने सांगितलं तर सीताजीने काय लक्ष्मण देखत त्यांनी जाऊन की या पलीकडे तुम्ही जाऊ नका. त्यांना जे पाहिजे होतं त्याचं लक्ष्मणला पाहिजे झालं काय. रावणने सांगितलं भूषा घेताना तर तुम्ही पुढे या, एक पाऊल पुढे टाकतो उत्तर घेऊन गेला. जर त्यांची जी आज्ञा होती ती आज्ञा पाळली असती हा प्रसंग आलाच नसता. वडील काय म्हणतात आत्ताच आपण ज्यांच्या बरोबर राहतो ते काय सांगतात ते ऐकायचं आपल्याला लक्षात येत नाही. आजपर्यंत ती सवय पडली नाही. मराठीमध्ये पण सांगतो की काही लोकांच्या आज्ञामुळे घरातून बाहेर पाऊल ठेवू नये. आज लोक काय म्हणतात माहिती आहे का, मी येतो, अरे पण जातो कुठे सांग ना पाहिजे. तर याला अनुशासन कोण करणार सांगा. धर्मशास्त्र का धर्मपुरुष आध्यात्मिक पुरुष ते तुम्हाला बाबाने ते सांगतो का तुम्हाला फक्त सिद्धांत सांगते.
पण पालन तर तुम्हाला करायला पाहिजे. बरोबर. आम्ही काय करणार? बरोबर. जे आमच्या पहिल्यांदा मी त्यांना सांगतो काही वडिलांची आज्ञावरती कधी घरावर पाय ठेवायला नाही. बरोबर. पण लोक म्हणतात मी येतो. अरे मी येतो म्हणजे काय? कुठे जातो सांग ना. पण कुठे जातो ते नाही सांगत. आणि सगळ्यांची भाषा हीच झाली. याचं कारण तुम्ही सांगा ना. त्यांचे मोबाईल तुम्ही पाहू शकता. तुमचा मोबाईल ते पाहतात. याचं कारण काय ते सांगा. तुम्ही सांगा ना. आम्ही तो मोबाईल नाही वापरतो, तुम्ही तो वापरता. बरोबर. याचं कारण काय? त्यांना स्वतंत्र राहायचे, कोणाच्या आज्ञेत राहायचं नाही. आणि धर्मशास्त्र आज्ञा वाचून कधी पण तुम्हाला परवानगी देणार नाही. म्हणजे अध्यात्म म्हणजे एक प्रकारचं डिसिप्लिन. डिसिप्लिन, शिस्त असली पाहिजे मनबुद्धी आणि शरीराला. आणि लाखो लोकांचं सैनिक आहे ते आज्ञेत राहतात. बरोबर. आणि जर आज्ञा नाही पडले तर मागचे जे सैनिक आहे ते त्याला ठार मारतात. बरोबर. आपल्याकडे अनुशासन आहे का? बरोबर. धन्यवाद आचार्यजी. आपल्यासोबत आता म्हणजे चंद्रगुप्त सूर्यजी महाराजशी आपण बातचीत केलेली आहे. आपल्यासोबत आणखी एक आचार्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांचं नाव आहे आचार्य भुवनरत्न सूर्यजी महाराज आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत. महाराज, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. एक दोन प्रश्न की म्हणजे धर्माची व्याख्या करत असताना असं बोलतात की धारा इति हा धर्म किंवा धर्म रक्षिती रक्षता. तर आता धारा इति हा धर्म असं जेव्हा बोललं जातं तर कशाची धारणा करायची? धर्म म्हणून कशाची धारणा करायची? धारणा म्हणजे संस्कृत शब्द. धारणा म्हणजे ते नाही. धारणा म्हणजे आपलं रक्षण करण्यासाठी. दुर्गतीमध्ये आपण आहोत, दुःखात आहोत, तर दुःखातून आपल्याला बाहेर काढतो म्हणून तो धर्म आहे. आपण म्हणतो की सुख देईल तो धर्म आहे. आमच्याकडे सांगितलं सुख पण आपण देऊ शकत ते, पण दुःख पण न द्यायची आपल्या हाताची. आणि लोक तुम्हाला काय म्हणतो की मी सुखी करतो. आज राष्ट्रीय स्तराचे नेते आहेत ते प्रमाणे काय सांगतात ते लोकांना सुटतात, त्यांच्या हातात नाही. आणि आम्ही त्यांना काय सांगतो की दुःख देऊ नये ना, हाच धर्म आहे. त्यासाठी उदाहरण देतो. एक चोर होता आणि धर्म रक्षिते रक्षता काय सांगतो. त्याचं काय नाही, धर्म रक्षित यायचं काय तर धर्माची रक्षा केली तर तो तुमची रक्षा करेल. आणि जर धर्माची तुम्ही रक्षा नाही करणार तर पण धर्माची रक्षा करण्यासाठी लोक तर काठ्या बिठ्या घेऊन फिरतात. तशी ती धर्माची रक्षा आहे का? आमच्याकडे काठ्या नाही. आम्ही वाटेल जातो ना, आम्हाला कोणी अडकत नाही. त्यांना विश्वास आहे की काही करणार नाही आपलं. तुम्हाला नाही, धर्माच्या रक्षणासाठी आता सध्या लोक जे लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरतात ते धर्मरक्षक आहेत का? नाही करत. ते सांगतो ना. आमचे लोक धर्म करत आहेत. धर्माच्या नावाने ते तुमच्याकडे स्वतःचं अनुसाधन करतात. त्या पलीकडे दुसरं काही नाही. बरोबर. तुम्हीच सांगता ना की शिकलेली माणसे काय गेली. बरोबर. तसं आमच्याकडे आम्ही शिकतो तुमच्याकडून विचारलं, आमच्याकडून तिथे नाही कोणी. बरोबर. सर्वसामान्य माणसाला आचार्यजी काय सांगाल तुम्ही की आता त्याच्या जीवनामध्ये खूप दुःख, छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख आहे. ज्यांना नाही आवडत तर ते कोणी पैसे आपले दिले ते आपण आणि त्याला आपण मागतो आणि त्याला आवडत नाही आपण सोडतो. गेल्या जन्मी आपण त्याचे पैसे घेतले ते या वर्षी आपण तर पैसे द्यायला ते आपला हिशोब पुरत. ओके. आणि असं किती जण केलं आम्ही आमच्याकडे. तुम्हाला आमचा पैसेच नाही. लाखो रुपयाचं सोडले आहेत. अरे एक दोन नाही केले. त्याला सांगितलं एक भाऊ होता आमच्याकडे, माझ्याकडे तो नेहमी प्रतिबंध यायचा. म्हणजे आमच्याकडे जो पर्व असतो त्या दिवशी का गणेश चतुर्थीच्या दिवशी आमच्याकडे जो मोठा सण आहे संवत्सरी पर्व म्हणून, त्या दिवशी तो प्रतिबंध यायचा. आणि तो बसला माझ्यासमोर आणि मला सांगितलं की 3 वर्षापासून तुमच्याकडे मी येतो, माझं चित्त लागत नाही. झाले काय सांगा नका. तो इथे तो येतो म्हणजे समोर माझ्या बसतो आणि त्याने जर 3 लाख माझ्या द्यायचे आणि तो 1 पैसा देत नाही. मी काय करतो, चूक पाहिजे का म्हणून तुला चूक पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. जा त्याला सांगतो की माझे पैसे पुरे झाले, बांध नको. गेल्या जन्मी तुझे घेते तुला घेऊन टाकतो. आता हिशोब पुरा झाला. सोडण्यात आनंद आहे की घेण्यात आनंद आहे सांगा. हे तुम्हाला पटते काय नाही. तुम्ही जो कोणी पण राष्ट्रीय मोठी माणसं गेल्यानंतर त्यांना जे श्रद्धांजली देतात त्यात काय माहिती आहे. बरोबर. तुम्ही दुःख सोचतो, तुम्ही दुःख सहन केलं आणि मला आनंद दिला असं तुम्ही म्हणता.
पण हे म्हणता फक्त का तो मेल्यानंतर. बरोबर. जो जिवंत होता त्या दिवशी तुम्हीच सगळं होता, आम्हाला काही देत नाही. हां आता काय करणार. बरोबर आहे. तो उपाय मेल्यानंतर सगळ्यांना ते आठवते, हां पण जिवंतपणी जिवंत आठवत नाही. कारण बरोबर आहे. अशी परिस्थिती नको. सिद्धांत एकच ठेवतो मला सांगतो आहे, या सिद्धांतमध्ये कोणाला मतभेद नाही. बरोबर. तुम्ही वाटेल धीरे वर्ल्डमध्ये तुम्ही सांगा ना, तुम्हाला जे पटेल आणि तुम्हाला ते नाही आवडत ते लोकांना नका देऊ. तुम्हाला जे पडते ना ते तुम्हाला न देता येणार पण नाही. कारण की त्याची इच्छा आणि तुमच्याकडे जे संपत्ती त्याच्यावर तर मिळत नाही. त्याला पैसे चिकतात पाहिजे, आपल्याकडे पैसे नाही. आता पैसे त्याचे घेऊ नका, बस एवढं सांगा. बरोबर. धन्यवाद आचार्यजी. आपण भुवनरत्नजी महाराज यांच्याशी बोलतो. भुवनरत्नजी, ही असा एक गोष्ट आहे की सध्या महाराजांशी जे आपण बोलत होतो एकंदरीत, की लोक खूप मोठ्या प्रमाणात धर्माचं पालन करण्याच्या ऐवजी धर्माचं सोंग करतात. सोंग काय कारण आहे असं? काय त्याची असं का असण्याचं कारण काय? प्रत्येकाला दाखवायचं की मी मोठा आहे, मी जास्त हुशार आहे, मी जास्त शान आहे. हां त्याच्यासाठी सगळी प्रवृत्ती. हां म्हणजे हकीकतमध्ये धर्माची व्याख्या जर समजली तर सर्व समस्याच दूर होतो. बरोबर. आता गुरु महाराजांनी सांगितलं धर्माच्या व्याख्यामध्ये, आत्मना प्रतिकूलानी परेशान न समजावे. जे वर्तन मला आवडत नाही, ते दुसऱ्या जी वाणी ऐकायला पण मला आवडत नाही आणि जे विचारसुद्धा मला आवडत नाही, असं वर्तन माझ्या स्वार्थासाठी माझा प्राण गेला तरी पण मी दुसऱ्याबरोबर करणार नाही. अशी वाणी दुसऱ्यासाठी बोलणार नाही, असे विचार दुसऱ्यासाठी करणार नाही. एवढ्या प्रिन्सिपलमध्ये जर आले तर या सर्व समस्यांचं सर्व सॉल्व्ह होऊन जातं. आत्ता सध्या अजून आता हा मार्च महिना सुरू होईल आणि त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात 8 मार्चला स्त्रीमुक्ती दिन लोक साजरा करतात. स्त्रीमुक्ती दिन साजरा करत असताना खूपदा काय असतं की पुरुषासारखं होणं, म्हणजे आता सध्या आपण जर पाहिलं तर मॅनली वुमन आणि वुमनली मॅन ही जी काही कन्सेप्ट आता येते की अशा याच्यानं आत्ताच्या ज्या काळामध्ये जशा पद्धतीने चाललंय की एकमेकांची स्पर्धा स्त्री आणि पुरुषाची जी चालू आहे, हे कुठे घेऊन जाणार आहे एकंदरीत? ही सर्व स्वच्छंदता आहे. हां मनमानी करायचं, मर्जीप्रमाणे करायचं. हकीकतमध्ये आत्मकल्याण इच्छणारे जे असतात हां ते साधनेपेक्षा पण समर्पण भाव जो आहे त्याला जास्त महत्त्व देतात. बरोबर. आज ह्या सर्व कारणामुळे समर्पण भाव निघून गेलाय. हां आणि स्वच्छंदता म्हणजे मनमानी आली, त्याच्यामुळे हे सर्व दिन प्रतिदिन आपल्याला विचित्रता स्पष्ट दिसून राहील. बरोबर आहे. पण मग हे जो हा जो काही स्वच्छंदीपणा किंवा चंगळवाद लोकांमध्ये जो आलेला आहे की म्हणजे याच्यात, ते याला लोकांनी समजा जर आपल्या याच्यात म्हणजे हे थांबवायचं असेल किंवा याच्यावरती तर काय केलं पाहिजे? कुटुंबामध्ये काय केलं पाहिजे? मुलांसाठी काय केलं पाहिजे? लोकांनी काय केलं? मग आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जर सुधारणा केला, जसं की आपण पाहतो पशुसुद्धा भूक लागल्याशिवाय खात नाही. आपण खरेखर जेवायला बसतो, आपल्याला भूक लागल्यावर जेवायला बसता का टाईम झाला म्हणून जेवायला बसतो? टाईम झाला म्हणून. बरोबर. त्याला टाईम झाला म्हणून जेवायला बसता. तर आता हा आहार जो आहे या अशुद्ध आहार जाणार आणि त्याच्यामुळे हे ओळखार पण आपले सगळे विचित्रच येणार. आलं का? तर एवढा पण सुधारणा जर केला ना की जर मला भूक लागल्याशिवाय मी खाणार नाही तरी सुद्धा फार सारं परिवर्तन येऊ शकते. बरोबर आहे. पण मग हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा थांबेल कसा काय? स्त्री पुरुष कुटुंबातला, मुलांचा, आई वडिलांचा, स्त्री पुरुषांमधला हा जो कॉन्फ्लिक्ट आहे याच्यावरती धर्माकडे काय उत्तर आहे? पण धर्माकडे उत्तर येते. धर्माच्या याच्यामध्ये अध्यात्मामध्ये साधनेपेक्षा समर्पण भावाला जास्त महत्त्व आहे. आपण समर्पण बनत जा. जर आपणच आपल्या देवगुरु आणि धर्माला समर्पण नाही, आपल्या आर्य देशामध्ये यापूर्वी ऋषी आणि कृषी या दोघांची प्राधान्यता होती. ऋषी महात्मांना विचारल्याशिवाय, त्यांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय
पण लोक असं आता करत नाहीत. काय कारण आहे? आता मग ऋषींमध्ये दम राहिलेला नाही की लोकांमध्ये हे? मी सांगितलं की हे सर्व आहार आधीपासूनच आपण सगळे खोट्या रस्त्यावर आलं हां, आणि त्यामुळे ही सर्व बुद्धिगत खोटी होती. पूर्वी आपले पूर्वज सुद्धा आपल्या घरामध्ये स्वयंपाक होत होता, तेव्हा सर्वप्रथम गायसाठी, कुत्र्यासाठी, भिकारीसाठी एक एक चपाती बाजूला करा, नंतर परिवारासाठी करा. आज आपली परिस्थिती काय आहे? ज्याप्रमाणे आपण एखाद्या तबेल्यामध्ये जातो आणि आपण पाहतो म्हशींना वगैरे त्यांचे मालक चारा टाकतात. 10 म्हशीपुढे 10 टगारे ठेवलेले असतात. आता एक म्हैस तगाऱ्यामध्ये तोंड टाकायला जाते तेव्हा काय करते? स्वतःच्या तगाऱ्यात टाकत नाही, बाजूवाल्याच्या म्हशी तगाऱ्यात आणि त्याच्यात टाकून नाही दिलं तोंड तर ती शेंग मारते, लात मारते. आलं का लक्षात? आज आपली परिस्थिती काय? खरे खरं एवढं नक्की ना की कोणाला त्रास देऊन मला खायचं नाही. काय एवढा पण आपल्यामध्ये विवेक आला ना तर हे फार परिवर्तन येऊ शकतं. धन्यवाद आचार्यजी. 2 जैन आचार्यांशी आपण बातचीत केलेली आहे. वास्तविकता ही बातचीत जरा वेगळ्या प्रकारची होती. अध्यात्माशी संबंधित आणि धर्मशास्त्राशी संबंधित ही बातचीत होती. ही बातचीत करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जर तत्त्व गुरुजींनी काय सांगितलं असेल, आचार्यांनी आपल्याला काय सांगितलं असेल, तर ते महत्त्वाचं तत्त्व म्हणजे काय की मला जी गोष्ट आवडत नाही ती मी दुसऱ्यासाठी करता कामा नये. म्हणजे मला जर समजा अपशब्द बोलणं मला कोणी आवडत नाही, मला कोणी अपशब्द बोललेलं, तर मी दुसऱ्यासाठी बोलता कामा नये. मला जर चोरी केलेली आवडत नाही तर मी चोरी करता कामा नये. मी हत्या केलेली मला कुणाची आवडत नसेल तर मी दुसऱ्याची हत्या करता कामा नये. हा एक अतिशय महत्त्वाचा जो संदर्भ आहे तो गुरुजींनी आपल्याला सांगितला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आत्ताच्या काळामध्ये जी सगळी लोकं आहेत ती स्वच्छंदी झालेली आहे. कुठल्याही याला जीवनाला एक प्रकारचं शिस्त नाही आणि शिस्तीसाठी शास्त्र असावं लागतं आणि शास्त्रासाठी अध्यात्माकडे जावं लागतं. अध्यात्माबद्दल जसं बोललं जातं की मन, बुद्धी आणि शरीर याच्या नियंत्रणाचं, याला शिस्त लावण्याचं काम अध्यात्मातून केलं जातं. आणि दोन्ही आचार्यांनी आपल्याला तेच सांगितलं की जर समजा खऱ्या अर्थानं आपलं जीवन आनंदी जगायचं असेल, एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आचार्यांनी आपल्यासमोर ठेवलं. ते असं म्हणाले की एखाद्या माणसाकडे माझे पैसे आहेत आणि तो 1 दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाले देत नाही आहे आणि त्याची चिंता आपल्याला सतावते किंवा आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी फसवलं गेलेलं आहे. तर आता तो देतच नाही तर त्याला भेटून एकदा आपल्याला या चिंतेतून जर मोकळं व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर त्याला जाऊन सांगायचं बाबा तुझे पैसे मला मिळालेले आहेत आणि आता मी काही तुझ्याकडे पैसे मागणार नाही. हा जो काही एक प्रकारे अध्यात्मामधला, आता हे सर्वसामान्य माणसाला हे पटणार नाही किंवा ज्यांची भौतिक किंवा सांसारिक बुद्धी आहे त्यांना हे पटणार नाही, पण ही अध्यात्माची भाषा आहे. या अध्यात्माच्यामध्ये अशाच प्रकारे म्हणजे विचार जे आहे, अशाच प्रकारे जे तत्त्व आहे किंवा उपाय जे आहे ते सांगितले जातात. सगळ्यात अजून एक त्यांनी सांगितलं की आपण आलो आहे तर त्याचा आपल्याला नेमका आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अर्थ काही आपण ठरवला आहे का, ध्येय काही ठरवलं आहे का, तर आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन आचार्यजींनी आपल्याला दिलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.